नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, शासनाने विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना ही चालू केलेली आहे. या स्वाधार योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी 12वीमध्ये 60% गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने काही जो GR जारी केलेला आहे तो आपण बघणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून 60,000 रुपयांपर्यंत वर्षाला स्कॉलरशिप ही दिली जाणार आहे. जे विद्यार्थी ज्यांना महाविद्यालयाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 60,000 रुपये ही दिले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 12वीमध्ये 60% गुण असणे अनिवार्य आहे. तुम्ही पदवीच्या पहिल्या वर्षाला जेव्हा प्रवेश घेसाल तेव्हा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 60,000 रुपये हे मिळू शकता. तर कशा पद्धतीने याची प्रोसेस आहे ते आपण बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला मित्रांनो जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांना हे पर्सेंटेजची जे हे योजना आहे ते 50% पर्यंत ठेवलेली आहे. याबद्दल शासन निर्णय काय आहे ते आपण बघूया. मित्रांनो, खर्चाची बाब म्हणजेच की सरकारकडून भोजन भत्ता मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 32,000 रुपये मिळणार आहे. तसेच त्यांना निवासी भत्ता मित्रांनो 20,000 रुपये मिळणार आहे. तसंच निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे टोटल 60,000 रुपये त्यांना मिळणार आहे. व इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुव्यय भोजन भत्ता हा 28,000 रुपये, निवास भत्ता 15,000 रुपये तसेच निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे 51,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुव्यय रक्कम 25,000 रुपये भोजन भत्ता तसेच निर्वाह भत्ता हा 6,000 रुपये, निवास भत्ता 12,000 रुपये असे 43,000 रुपये त्यांना दिले जाणार आहेत. मित्रांनो, वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2,000 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी सुद्धा ठोक स्वरूपात देण्यात येणार आहे. मित्रांनो, जे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आहे त्यांना 5,000 रुपये आणखी याच्यामध्ये मिळणार आहेत. आणि इतर जे विद्यार्थी आहे मित्रांनो त्यांना 2,000 रुपये साहित्य घेण्यासाठी मिळणार आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष व अटी शर्ती अर्जासोबत जोडलेल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलंबन करावे. मित्रांनो, याचा जो अर्ज आहे आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे. योजनेच्या काही अटी आपण तुमच्यासाठी आता मित्रांनो बघणार आहोत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे निकष असतील. सन 2016-17 करिता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज सादर करतील. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छाननी करतील. तसेच विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे मित्रांनो आपण बघूया. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा. त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याचे स्वतःचा आधार नंबर असावा. शेड्यूल बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही निवासी आहे त्या ठिकाणचं तुमचं जर कॉलेज असेल तर तुम्हाला मित्रांनो ही योजनेचा लाभ हा मिळणार नाही. विद्यार्थी इयत्ता 11वी 12वी आणि त्यानंतरचे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेणारा असावा. म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुम्ही तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो 2 वर्षापेक्षा जास्त असावा. 12वी नंतरच्या 2 वर्षांकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 12वीमध्ये 60% जास्त गुण असावे. तसेच 2 वर्षांपेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण मिळणे अनिवार्य आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, डिप्लोमा किंवा जे काही मेडिकल फील्ड तुमची जी आहे त्यामध्ये तुमचा जो CGPA आहे तो 60% गुणांपेक्षा जास्त असावा. 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा मित्रांनो 2 वर्षांपेक्षा आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही 2 वर्षांपेक्षा कमी नसावा. तसेच या योजनेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी ही मित्रांनो 50% इतकी राहील. प्रवेशित विद्यार्थ्यास प्रत्येक सत्रात परीक्षेचा निकालाची प्रत हे निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. तुमचा निकाल लागले की तुम्हाला दरवर्षी याची प्रत हे
या कार्यालयामध्ये समाज कल्याणच्या न्यावी लागेल. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून लाभाचे वितरण हे कसे मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. लाभाचे वितरण: विद्यार्थ्याचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख गृहपाल विद्यार्थ्याने घेतलेल्या प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे संबंधित महाविद्यालयाकडून उपस्थितीचा अहवाल प्राप्त करून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना सादर करता यावा. तसेच विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये DBT पोर्टलमार्फत जमा करण्यात येणारी रक्कम खात्याच्या आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल. DBT पोर्टल सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने सदरचा लाभ विद्यार्थ्याच्या नावे RTGS पद्धतीने त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. मित्रांनो, तुम्ही DBT जर तुमच्या आधारला लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये RTGS सुद्धा या योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. या योजनेचा जो फॉर्म आहे तो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.